मित्रांनो, काल अतिशय खूप दुःखद घटना घडली. जेव्हा मी लोकांचे स्टेटस पाहिले, तेव्हा मला म्हणजे डोळ्यावर माझ्या बिलकुल विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी जेव्हा यूट्यूब ओपन केलं, तेव्हा पाहिलं की असं विमान अपघात कसं झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दादा आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री त्यांचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, हा कोणाला विश्वास बसणार नाहीत, कारण अचानक ही गोष्ट झाली. दादा बारामतीला सभेसाठी जात होते, त्या दरम्यान ही गोष्ट झाली. सकाळी दादा मुंबईवरून त्यांच्या घरून 8 वाजून 10 मिनिटांनी विमानाने निघले होते आणि 8 वाजून 50 मिनिटांनी ही दुःखद घटना, ज्यावेळेस लँडिंग करत असताना विमान, ही दुःखद घटना बारामतीला घडली. खरंच मित्रांनो, ही अतिशय महाराष्ट्राला म्हणजे दुःख चूर्ण करणारी घटना आहे. आणि असं दादा अचानक सोडून गेल्याने म्हणजे कुणालाही कार्यकर्ते असो, कुणाला असा विश्वास बसत नाही आहे की दादा आपल्याला अचानक सोडून गेले. कारण एक म्हणतात ना, डायनामिक हिरो जो आपल्यातून गेलेला आहे. कारण आपले अजयदादांचं एकच मित्रांनो, अजयदादा फक्त त्यांचं म्हणणं होतं की मला कामासाठी ओळखा, मला कामाचा माणूस म्हणून तुम्ही ओळखा. कारण त्यांचं जे म्हणणं होतं ते फक्त जनतेची सेवा करायची. आणि अशाच म्हणतात ना, अशाच जे नेतृत्व आहे, ज्याची महाराष्ट्राला गरज होती, ते आज आपल्या नियतीने हिरावून घेतलेलं आहे. मित्रांनो, खरंच मला विश्वास बसत नाही आहे की अशी गोष्ट झाली. अजूनही वाटतं दादा तुम्ही आमच्यात आहेत, की कुठून तरी दादांचा आवाज येतो, अरे मी आहे अजून, मी इतक्या लवकर जाणार नाही, मी महाराष्ट्राचं भलंच करून जाणार. असं कुठंतरी आवाज घुमतोय किंवा येतोय असं वाटतं अजूनसुद्धा, की म्हणजे मनाला विश्वासच बसत नाही आहे की दादा आपल्याला सोडून गेले. आज मित्रांनो, दादा काय करायचे, जी गोष्ट होत आहे त्याला डायरेक्ट हो म्हणायची, जी गोष्ट होत नाही त्याला डायरेक्ट नाही म्हणायचे. दादा असं म्हणजे, आणि दादांचं जे म्हणतात ना, एकदम रोखठोक स्वभाव होता. आणि दादांचं निर्भीड नेतृत्व होतं. म्हणजे दादांचं असं होतं की एखादा आडवा लागला तर त्याला दादा हे करायचे. मग त्यामुळे त्यांना आज खरंच खूप मोठं महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे. त्यानंतर पुणे, बारामती जे त्यांचं जे त्यांचं घर आहे त्या ठिकाणी, आणि नियतीचा खेळ बघा ना मित्रांनो, ज्या ठिकाणी दादांचा जन्म झाला त्याच मातीत दादांना आज दादा निधन पावलेत. तर मित्रांनो, हे खूप म्हणजे खूप मनाला हेलावून टाकणारी घटना आहे. कारण असा माणूस पुन्हा होऊ नये मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल, जो आवडेल लोकांना, जो आवडेल माणसांना, तोच आवडेल देवाला. तर मित्रांनो, एवढं बोलून आम्हाला थांबा करते, दादांना आपण शब्द अर्पण करतो. जय हिंद.